नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री स्वराज्य करिअर पॉईंटमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। इतिहासाविषयी आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला, दादाभाई नौरोजी यांनी मांडलेल्या ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांताचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन क्रमांक बी, ब्रिटिश राजवटीत भारताच्या आर्थिक संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे कसा वळवला जातो हे स्पष्ट करणे। हे या दादाभाई नौरोजी यांनी मांडलेल्या ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचा निचरा या मुख्य उद्देश होता। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा, 1813च्या चार्टर ॲक्टनुसार कंपनीच्या संदर्भात कोणता महत्त्वाचा बदल करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक बी, भारतातील कंपनीची व्यापारी मक्तेदारी समाप्त करण्यात आली। या संधी कायद्याचा मुख्य उद्देश होता। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, महात्मा फुले यांनी लिहिलेल्या तृतीयरत्न या नाटकाचे वैशिष्ट्य काय आहे? ऑप्शन क्रमांक सी, नाटक सत्यशोधक समाजाने प्रसिद्ध केले आणि ते सामाजिक प्रबोधनाचे साधन ठरले। बघा विद्यार्थी मित्रांनो, महात्मा फुले यांनी तृतीयरत्न हे। यानंतर प्रश्न क्रमांक 4, हंटर कमिशनने 1882 भारतीय शिक्षण पद्धतीत कोणत्या क्षेत्रावर विशेष भर देण्याची शिफारस केली? प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणावर भर देण्याची शिफारस हंटर कमिशनने 1882 साली केली, म्हणजे प्राथमिक शिक्षणाला महत्त्व दिले। यानंतर प्रश्न क्रमांक 5, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन का केले? तर ऑप्शन क्रमांक ए, विषमतेचे आणि जातीय भेदभावाचे समर्थन करणाऱ्या विचारांना निषेध करण्यासाठी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले। यानंतर प्रश्न क्रमांक 6, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार प्रांतामध्ये लागू झालेली द्वैध शासन पद्धतीचा नेमका अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक बी, विषयाची मागणी राखीव व सोपीव अशा 2 गटात करणे। यासाठी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी 1919 साली हा कायदा लागू केला। यानंतर प्रश्न क्रमांक 7, क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला। यानंतर प्रश्न क्रमांक 8, 1935च्या कायद्याने भारतात RBIची स्थापना कधी करण्यात आली? तर 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय कायद्याने भारतामध्ये RBIची स्थापना करण्यात आली। यानंतर प्रश्न क्रमांक 9, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? ऑप्शन बी, स्वामी रामानंद तीर्थ। बघा विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते। यानंतर प्रश्न क्रमांक 10, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेसाठी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तीचा आत्मचरित्राचा आधार घेतला? ऑप्शन सी, जोसेफ मॅगझिन। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।